मध्ये प्रवेश करायचा आहे व त्या तिन्ही पैकी एका ट्रॉफीला तरी मला माझ्या घरी घेऊन जायचंय हे स्वप्न घेऊन येस लेट्स स्टार्ट द मॅच. पंचांचा आलेला ग्रीन कॉल. सामन्याला होईल सुरुवात. पहिला षटक घेऊन सज्ज अमन. तर सलामीची जोडी नितीन व प्रथमेश. सुरेख पद्धतीचा चेंडू. पंचांचा आलेला निर्णय. एक धाव तर नक्कीच आली आहे परंतु ही लेग बाईच्या स्वरूपात आली आहे. थँक्यू, धन्यवाद पंच. आजच्या दिवसात आपण बघतोय सकाळच्या सत्रापासून सुरेखरित्या पंचांची भूमिका आपल्याला निभावताना दिसत आहेत. निलीनजी पाचरणे सर व शेखरजी धोत्रे सर. सुरेख पद्धतीचा चेंडू. बॅटची कडा घेतली. एकच धाव अंकित केली जाईल. RNCC या संघाचा विचार केला तर खूप चांगली टीम आहे असं म्हणावं लागेल. अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला या टीममध्ये बघायला दिसतात. जगदीश असतील, जितू असेल, भागा असेल, अमर हनकोने असे अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. कालच्या दिवसातून हा संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला होता परंतु आजच्या दिवसात फायनलमध्ये जाण्यासाठी ही लढत असेल. आपण बघतोय जसं अंधार होत चाललाय, वेळ जात चालले तशी तशी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते. आणि जॅकने जसं म्हटलं होतं की समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखून ठेवू शकतो कारण की जॅकने आम्हाला सांगितलं की आम्ही आत्ताचीच मॅच बघितली. कर्णसिसी या संघाची 2 चेंडूवर 8 मारले. क्रिकेटचा खेळ आहे, काही येऊ शकतं. तर त्याच अनुषंगाने हा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. एकच धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु प्रथमेश यांनी सांगितले काही गरज नाही आहे दुसरी धाव घ्यायची. धावफलकावरती धावा आणखी झाल्यात आतापर्यंत 5 या आकड्यावरती. सुरेख पद्धतीचा चेंडू. सुरेख फटका आणि इकडे वा काय क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच थोडी चुकी झाली होती. थोडेसे फंबल झाले होते परंतु त्या चुकीची सुधारणा नक्कीच केली गेली आहे. स्वर्गीय मनोहर वसंतराव शिंदे व स्वर्गीय गणेश बाबुराव मोरे यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय SM बॉईज क्रिकेट चषक 2022 पर्व. काय चेंडू टाकलाय. चेंडूचा टप्पा पडला. यष्ट्यांचा वेध घेतला. यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. फलंदाज बॅक टू द पवेलियन. लागलेला पहिला धक्का कर्णसिसी या संघाला. डीजे आपण बघू शकता लाइटिंग स्टंप्स आपल्या या सामन्यामध्ये नक्कीच अपग्रेड होत चाललाय कुठेतरी. अंडर बॉक्स क्रिकेट जसे आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये आयोजन बघायला मिळतं ओराम क्रिकेटमध्ये तसंच काहीच आयोजन आता आपल्याला मागील काही वर्षापासून अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा दिसतंय. बघा तिन्ही संघांना कॉल असेल. त्याच्यानंतर तुम्ही यायचं आहे R1 स्पोर्ट्स, ड्रीम11 व श्री तिसाई नेतेवले. जर संघ आजूबाजूला असतील तर कृपया याची नोंद घ्यायची व आपल्या संघ रेडी करून ठेवायचा आहे. तुम्हाला आधीच सांगून ठेवलेलं आहे. RNCC चालू असलेला सामना. अमर काय गोलंदाजी करतोय आतापर्यंत. गोलंदाजी हा प्लस पॉइंट आहे RNCC ह्या संघाचा. सुरेख चेंडू आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट. आशिष आल्या पावलाने माघारी परतला. बॅक टू द पवेलियन. लागलेला दुसरा धक्का कर्णसिसी या संघाला. ठीक आहे.
लेट्स स्टार्ट अप. 20 मिनिटांचा अवधी असेल षटक हाताळायला, ह्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 5 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असेल. नवीन आलेला फलंदाज प्रणित वाडेकर जय जलेश्वर या संघाकडून ओराम क्रिकेट खेळताना आपल्याला दिसतो. परंतु आज या अंडरम बॉक्स क्रिकेट या तिसगावच्या मैदानात पाहूया किती धावा जमा करू शकतो. कारण की बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 2 मोठे धक्के लागलेत. आशिष व नितीन हे दोघे माघारी परतले. विकी नवीन आलेला गोलंदाज. कालच्या दिवसात जर आपण बघितलं तर सुरेख अशी गोलंदाजी यांच्यामार्फत आपल्याला बघायला मिळाली होती. आजही तसंच काहीसं करावं लागेल, कारण की ही करो या मरोची मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे. वाह, काय चेंडू टाकलाय, चेंडूचा टप्पा पडलाय आणि डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावला आणि फलंदाज बीट. चालू असलेला सामना आर्यन सीसी विपक्ष कर्ण सीसी. चालू असलेली झुंज या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये पोहोचण्याची. सुरेख फटका होता, सुरेख चेंडू. नक्कीच असं वाटलं होतं की व्हाईट बॉल आहे की काय, परंतु अटेम्प्ट केला गेला, परंतु एक धाव नक्कीच अंकित केली गेली या चेंडूवरती. नक्कीच आर्यन सीसी व कर्ण सीसी या संघाचा जर विचार केला तर खूप मेहनत करून इथेपर्यंत पोहोचलाय. 2 चेंडूवरती 8 धावा त्यांनी लगावल्या. रोमांचक असा सामना आपल्याला बघायला मिळतो. या मैदानात 2 चेंडू 8 धावा हे गणित काही नवीन नाही आहे. सुरेख फटका, सुरेख फटका, इकडे चुकी झाली, चेंडू जाऊन पोहोचल सीमारेच्या पार, दणदणीत चौकार. डीजे पहिल्या चेंडूवरती 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. सुरेख पद्धतीचा चेंडू, परंतु पंचांचा निर्णय काय असेल, पंचांचा निर्णय अजूनही गुलदस्तात. येस, इट्स आउट. बॉक्स आउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय प्रणित्याला. पैसा ट्रॅव्हल झाला नाहीये सेफ झोन मध्ये, म्हणून फलंदाज बॅक टू द पवेलियन. प्रणित बॉक्स आउट, आत्महत्या. चला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल डीजे. व नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. नवीन आलेला फलंदाज कुठेतरी पडझड दिसतंय कारण सीसी या संघाची. सुरेख पद्धतीचा चेंडू, झेल टिपली जाईल का, रवी पवार खाली आणि काय झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. विकी काय षटक हाताळतोय इथे. विक्की ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बघायला भेटेल का विकी यांच्या मार्फत, उत्सुकता लागली आहे नक्कीच. आणि जर विचार केला कर्ण सीसी या संघाचा तर आतापर्यंत 4 गडी माघारी परतलेत. नक्कीच आजच्या दिवसात एक हॅट्रिक आपण बघितली, ती म्हणजे ड्रीम 11 या संघाच्या गोलंदाजाकडून प्रिन्स यांच्या मार्फत आपल्याला एका षटकामध्ये 4 विकेट घेताना बघितलं आणि त्यातली एक हॅट्रिक होती, ती प्रिन्सच्या नावावर जाते. ह्या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक प्रिन्स म्हणजेच बाबू याच्या नावावरती.
एस एम बॉईज क्रिकेट चषक 2022चं हे पर्व नक्कीच आता संयमी खेळी करावे लागेल दोन्ही फलंदाजांना, मैदानाच्या आतमध्ये असलेले दोन्ही फलंदाज प्रथमेश व बॉबी यांना, कारण की विकेट खूप गमावले तुम्ही. आता एक संयमी खेळी, एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी करावी लागेल जर तुम्हाला तुमच्या संघाला एका चांगल्या टार्गेटपर्यंत पोहोचवायचं असेल तर. आणि जर या तिन्ही ट्रॉफीमधील एका ट्रॉफीचा तरी मानकरी ठरायचा असेल तर आपल्या 100% एफर्ट द्यावं लागतील. कर्ण सी या संघाला 20 मिनिटाचा अवधी असेल. 5 षटक हाताळायला याची सुद्धा नोंद घ्यायची. अमर यांना पुन्हा एकदा आमंत्रित केले गेले. वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन सज्ज झालाय अमर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आणखीच झाली आहे ती 12. 6च्या सरासरीने हा संघ खेळतोय, परंतु याच्या पुढे त्यांना मोठे फटके मारावे लागतील. 50 ते 55 धावांचा टप्पा गाठावा लागेल एक चांगला स्कोर उभा करायचा असेल तर. बघा काय चेंडू टाकते अमर. सुरेख पद्धतीने खेळी पाहायला मिळते. अमर यांच्या मार्फत काय गोलंदाजी करतायत. 13 धावा धाव फलकावरती. स्पर्धेचा दुसरा दिवस आजचा. येणाऱ्या काही तासातच आपल्याला कळणार आहे कोण ठरणार आहे एस एम बॉईज चषकाचा 2022चा मानकरी. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा एस एम बॉईज चषक ही स्पर्धा. आपण ह्या स्पर्धेचा आनंद यूट्यूब लाईव्ह वरती सुद्धा घेऊ शकता. 10 क्रिक लाईव्हच्या मार्फत तुम्हाला ही मॅच बघायला भेटेल यूट्यूबवरती. 10 क्रिकची संपूर्ण टीम आमच्या समवेत मागील कालच्या दिवसापासून व आजच्या दिवसात व डी जे सर्व्हिस, श्रेयस डी जे सर्व्हिस आपल्याला बघायला मिळते. कुठेतरी संयमी खेळी बघायला मिळते. प्रथमेश व बॉबी यांच्या मार्फत मोठे फटके, मोठी खेळी खेळावी लागेल. आता ह्या दोघांना एक चांगली भागीदारी, एक त्यांना सन्मानजनक स्कोर, सन्मानजनक टार्गेटपर्यंत पोहोचू शकेल. सुरेख फटका, एकच धाव. जॅकचा लाऊड बॉल बघा. यस्त्यांच्या पाठून फक्त बॉल अडव. जॅकचा विचार केला अनेक वर्षापासून क्रिकेट खेळताना आपल्याला दिसतात. विजयनगर या विभागाला बिलॉंग करतात, परंतु अनेक व्यावसायिक संघाकडून, मोठ्या मोठ्या संघाकडून खेळताना दिसतात, परंतु आज आपल्या होम टीममध्ये म्हणजेच आपल्या विभागातील टीमकडून खेळताना दिसत आहेत. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि बघा धाव घ्यायची संधी होती, परंतु धाव घेतली नाही आहे. डॉट चेंडू घेऊन याच्या इथून पुढे चालणार नाही. मोठे फटके लगावे लागतील, कारण की ही करो या मरोची मॅच आहे मित्रांनो. या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये पोचायचं असेल तर करो या मरो. इकॉनॉमिकल षटक हाताळतो आतापर्यंत अमर. सुरेख पद्धतीचा चेंडू, चेंडूने फिरला, परंतु क्षेत्ररक्षकही तेवढा सप्लायचा होता. चेंडूचा डबा पडला, थोडासा वलन घेतला, परंतु पण जर बघितलं उत्कृष्टरित्या फिल्डिंग तिकडे आपल्याला बघायला मिळाली. हेमंत यांच्या मार्फत आमच्या सोबत आज गुणलेखकाच्या भूमिकेत बिपिन दुबे सकाळच्या सत्रापासून आम्हाला जोडले गेलेत. बघा काय चेंडू टाकला. असं वाटलं कुठेतरी वाईट चेंडू असेल का, परंतु वंशांचा निर्णय लेगबायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच दिली गेली. इकॉनॉमिकल षटक हाताळला आतापर्यंत असं म्हणावं लागेल. 17 धावा, 17. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक असेल 2 मिनिटाचा. हॅलो, आपण बघितल्या स्पर्धेचं आयोजनाच्या भूमीमध्ये आपण सन्माननीय संजय मोरे साहेबांचा सुद्धा उल्लेख करतोय. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण जेव्हा पार पाडला त्या सन्माननीय गणपतशेठ गायकवाड यांचं इथं आगमन झालं होतं. सन्मान्य आमदार, त्यानंतर उद्योगपती समाजसेवक रमेश शर्मा साहेब, संदीप भाऊ शिंदे उद्योगपती आणि समाजसेवक, त्यानंतर विकी म्हात्रे, जगदीश राठोड, प्रवीण बामणे, रुपेश लाड, कुशाल माळी, मनोज वाणी. इंटरनेट त्यांनी माझं प्रोव्हाइड केलं आम्हाला. त्यानंतर ब्रजेश पाटील, मला मॅचसाठी आम्हाला ज्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमात आम्हाला लाभलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये निश्चितच खूप मोलाची भूमिका बजावणारे आमचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व आमच्या विकी शिंदे यांचे जे मित्रपरिवार आहे यांचासुद्धा आम्ही उल्लेख करत आहोत.
जितू गायकवाड, अनिकेत कातकर, साई गंगावणे, विपुल गायकवाड, साई गंगावणे, धीरज शर्मा, शुभम शिलेलाल, चिराग चव्हाण, खुशाल माळी, राज गुप्ता, रोहन शिंदे, मिनेश सावंत, शिवम यादव आणि रिंकू शर्मा सर्वांचं मनपूर्वक आभार. अप्रतिम क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमात आम्हाला पाहायला मिळते आणि या सर्वांच्याच मेहनतीचं हे फळ आहे. ते मात्र एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला इथे त्यांच्या समोर, आमच्या सर्व प्रेक्षकांसमोर ते घेऊन आलेले आहेत. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तेव्हा तर सज्जेत श्रीनाथ भोजने. थँक्यू प्रसाद सर. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. चौथे षटक घेऊन आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा अंकित झाल्या फक्त 17. तर नवीन गोलंदाज जॅक स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी सज्ज. कुठेतरी चुकी झाली आहे. गोलंदाज बीट. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. डीजे. थँक्यू डीजे. बघा कुठेतरी चुकी केली आहे अमन यांनी, कारण की हा डॉट चेंडू असतं, परंतु चौकार मिळेल या चेंडूवरती. सुरेख पद्धतीचा चेंडू, फटका चांगला होता आणि इट्स अ गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल सीमारेषा पार. दणदणीत चौकार. कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय बॉबी कर्णसिसी हा संघ. नक्कीच अशाच फटक्यांची गरज आहे जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर. धावफलकावरती धावा अंकित झाल्यात आतापर्यंत 25. 2 चेंडू मध्ये 2 चौकार. सुरेख पद्धतीचा चेंडू, एक धाव नक्कीच अंकित केली गेली. फेकी केली होती परंतु एकच धाव मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रथमेश व बॉबी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा झाल्यात आतापर्यंत. सुरेश चेंडू, वाईट चेंडू टाकला गेलाय. जॅक सांगता येतं ना, यष्टीरक्षकाला एवढं पाठी उभे राहायची गरज नाहीये. स्लो बॉल होता. विकेट घेतला असं तरी कुठेतरी पडझड दिसली असती कर्णसिसी या संघामध्ये. सुरेख चेंडू वेग होता परंतु फलंदाजाला प्रथमेशला काही चेंडू कळला नाही. याच्यासाठी ओळखला जातो जॅक. फलंदाजी तर सुरेखच करतात परंतु गोलंदाजीचाही त्यांचा भेदक मारा असतो. त्याचंच काहीसं प्रात्यक्षिक आपल्याला तिसगावमध्ये दाखवत आहेत या स्पर्धेमध्ये. सुरेख पद्धतीचा चेंडू, पंचांचा निर्णय येस, इट्स अ वाईट बॉल. वेग होती पण दिशा बरोबर नव्हती म्हणून अवांतराच्या स्वरूपात एका धावेने दंडित केलं जाईल. ते गोलंदाजाला धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 28 या आकड्यावरती सुरेख पद्धतीचा चेंडू होता परंतु प्रथमेशाला काही चेंडू कळत नाहीये. नक्की स्ट्राईक रोटेट करायची गरज आहे आता, कारण की तुमच्या बॅटला जर बॉल कनेक्ट होत नसेल तर तुम्ही स्ट्राईक चेंज करून इनफॉर्म असलेल्या खेळाडूला संधी देऊ शकता. सुरेख पद्धतीचा चेंडू बघा, बॅक टू बॅक 3 डॉट खाल्लेत. ह्याचीच काहीसा गरज तुम्हाला नंतर कळेल की आपण डॉट केले याच्यामुळेच की काय एवढा आपण कमी धावसंख्या उभी करू शकलो. जॅक अँड टीम. चला शेवटचा अंतिम षटक आहे, सो प्लीज स्पीड अप. धावफलकावरती धावा अजूनही 28 या आकड्यावरती, म्हणजे 4 षटक झालेले, 24 चेंडू आणि 28 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती. या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा या संघाला कुटाव्या लागतील जर तुम्हाला एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर. गोलंदाजीसाठी नवीन आलेला गोलंदाज अभिमान
सुरेख पद्धतीचा चेंडू. येस, इट्स अ नो बॉल. दंडित केल्या गेलाय अभिमान्याला. 30 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. चला लेट स्पीडअप करा. खूप वेळ घेता मित्रांनो तुम्ही. सुरेख पद्धतीचा चेंडू बघा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला एकाने सांगितलं होतं की हा आडवाच पट्टा मारणार आणि त्याचंच प्रात्यक्षिक दाखवलं. इट्स अ दणदणीत चौकार. नक्कीच जे खेळाडू आहेत रोज एकमेकांच्या विरुद्ध खेळत असतात म्हणून प्रत्येकाला माहिती असतं की कोणता शॉट सिलेक्ट करतील. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच धनंजय कणखरे, त्याच्याच बॅटमधून आपण बघितलं 2 चेंडूवरती 8 धावा कुठल्या गेल्या होत्या. त्याच्याच मदतीने हा संघ या फेरीमध्ये पोहोचलाय व ही लढत असेल टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी. कुठेतरी एक चांगला टार्गेटपर्यंत पोहोचू शकेल का DK आपल्या संघाला. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु इट्स अ डॉट बॉल. धावसंख्या 34 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 34 धावा तर धावफलकावरती झाल्यात. सुरेख असा चेंडू होता आणि इथे सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. धावसंख्या 36 या आकड्यावरती. का चेंडूमध्ये 2 धावा. 36 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. नक्कीच आपण बघू शकता DK मैदानाच्या आत आल्यापासून धावा कुठतोय आणि त्याची गरज आहे. सुरेख पद्धतीचा चेंडू. इट्स अ गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. DK चौकार. नक्कीच बघा सुरेख अशी फलंदाजी करतात. जेव्हा गरज असते तेव्हाच खेळतायत धनंजय दादा. मागील मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलंय आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघतोय. ह्या चेंडूवरती जर DKनी चौकार लगवल्यास 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल विलास जी मोरे यांच्याकडून. ह्या चेंडूवर चौकार लगवल्यास सुरेख फटका परंतु हा षटकार. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये याला जागा नाही. DK बॅक टू द पवेलियन. चांगली खेळी बघायला मिळाली DK यांच्या मार्फत. DJ आपल्याला इथं आम्ही इन्व्हाइट करत आहोत. आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. लेट्स स्टार्ट द मॅच. पंकज दादा जिथे कुठे असेल कॉम बॉक्समध्ये यायचं, कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुरेख पद्धतीचा चेंडू. एक धाव नक्कीच अंकित केली गेली. कुठेतरी फेकी चांगली होती परंतु कुठेतरी चुकी झाली आहे अभिमान यांच्याकडून. 5 षटकांचा खेळ नक्कीच संपलाय. धावफलकावरती धावा अंकित झालेल्या आहेत त्या 41-42 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. आर्यन CC या संघाला काय कमबॅक करून दिलं DK यांनी आपल्या संघाला.
असं वाटलं होतं की हा संघ कुठेतरी 30-35च्या आतमध्येच थांबेल की काय, परत एक 41 धावा उभ्या केल्या. एक सन्मानजनक टार्गेट येणाऱ्या 5 षटकामध्ये 42 धावांची गरज असेल आर्यन सीसी या संघाला विजयासाठी. सर आर्यन सीसी आपले बॅट्समन पाठवा लवकरात लवकर. बेचाळीस धावे संख्येचं लक्ष आर्यन 11 आर्यन सीसी या संघासमोर आहे. ओपनिंग बॅट्समन लवकरात लवकर पाठवा, वेळ कमी आपल्याकडे. जगदीश चला लवकरात लवकर यायचं आहे. चला सामना सुरू करायचा आपल्याला लवकरात लवकर. थोडंसं व्हॉल्यूम त्या माईकला. 42 रन्स टू विन हे टार्गेट आहे. 8.40ची गती प्रति षटकामागे ठेवायची आहे बॅटिंग करत असताना, ती म्हणजेच आर्यन सीसी या संघाला. स्ट्रायकिंगला जगदीश, नॉन स्ट्रायकिंगला जीतू. आघाडीचे फलंदाज डावाला सुरुवात करण्यासाठी येत आहेत. मनोज येते पहिले षटक घेऊन. ऑल द बेस्ट. सुरू करूया आपण सामना. 30-42चं समीकरण आहे. पहिला चेंडू वेगवान चेंडू, खूप चांगला कव्हर ड्राईव्ह. कार्पेट शॉट. वेग प्रचंड होता या चेंडूवर. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह. तिथून मात्र एकदा तिथे कंप्लीट करून धावसंख्येला दिला आकार आणि खातं उघडलं एका धावेने ते फलंदाज जगदीशने. जीतू स्ट्रायकिंगला येतोय पहिल्यांदाच. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ ते मनोजकडून. राऊंड विकेट अगेन जीतूसाठी. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू, रूम भेटला, चांगला फटका कव्हरमध्ये. दोन्ही फलंदाजांनी एकेका धावेने खातं उघडलंय. धावसंख्या धावफलकावर 2. लक्ष 42 धावेंचं आहे. SM बॉईज चषक क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा, दुसरा दिवस. स्वीप केलाय, रिव्हर्स अटेम्प्ट, गुड शॉट, गॅप शॉट, सीमारेषे बाहेर चौकार. सुपर स्ट्रोक, धावसंख्या 6. जणू काही गोलंदाजी खूप लवकर इथे ओळखली आहे जगदीशने आणि एक्झिक्यूट करतायत. ओ ब्युटिफुल, ब्युटिफुल डिलिव्हरी. कॉट बिहाइंडचं स्ट्रॉंग अपील प्रणीतकडून. गोलंदाज मनोजकडून पण पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न.
प्रणित येऊन जगदीशला काही जी चौकशी करतोय, चर्चा करतोय, वर्ड एक्सचेंज करतोय. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या कायम, धावफलकावर 6 धावा. लक्ष आहे ते 42 धावेंचं. ऑन ड्राईव्ह. काय कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळते गोलंदाज मनोजकडून. एवढा प्रचंड वेग त्याच्याकडे आहे, अचूक टप्पा त्याच्याकडे आहे, एकही चेंडू इकडे तिकडे जात नाही आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग. एकमेव चेंडू जिथे मात्र जगदीशला रूम भेटला रिव्हर्स फटका खेळण्यासाठी, तिथे त्याने चौकार वसूल केला. 7 धावा धावफलकावर आहेत. जितू स्ट्रायकिंग एंडला. स्वीप करायचा प्रयत्न होतोय आणि डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न झाला प्रणितकडून. आणि त्याचबरोबर पहिलं षटक इथे मात्र जवळजवळ समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय 7 धावा धावफलकावर. मगाशीच उल्लेख केला की 8.40ची गती राखायची प्रति षटकामागे. पाठलाग करायचा तो 42 धावेंचा. आतापर्यंत अंकी झाले ते पहिल्या षटकाखेरीस 7 धावा. चला, वेळ खूप कमी आहे. टीम मीटिंग जास्त वेळ कॉल करू नका, पटकन निर्णय घ्या आणि सामना सुरू करा. पंचांची अप्रतिम भूमिका शेखर धोत्रे, त्याचबरोबर मिलिंद पाचरणे, अत्यंत अनुभवी पंच आहेत. सध्या मिलिंद पाचरणे डोंबिवलीतच स्थायिक आहेत, पण शेखर धोत्रेच्या माध्यमात सांगायचं तर भरपूर जुने क्रिकेटर, अत्यंत अनुभवी क्रिकेटर, अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून एक दादा क्रिकेटर म्हणून ख्याती आहे या खेळाडूची. आणि अत्यंत अनुभवी, भरपूर ऊन पावसाळे बघितले अंडरआर्म क्रिकेटमध्ये शेखर धोत्रेने. मिलिंद पाचरणेसुद्धा त्याच कॅलिबरचा खेळाडू. असर्वा पॅकरसारखा एक व्यावसायिक संघ आपण बघतो मुंबईमध्ये, आणि त्या संघाला जवळजवळ 8 ते 9 वर्ष रिप्रेझेंट केलं आहे व्यावसायिक लेवलला मिलिंद पाचरणेने. ही ख्याती आहे मिलिंद पाचरणेची. अशीच गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला जगदीश उर्फ जॅक. धावसंख्या 7. श्रीनाथ भोजने, आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स जवळ या. एकदा मी त्या चेंडूवर जगदीशला. धावसंख्या 8 धावा. आशिष ऑफ ड्राईव्ह, खूप चांगला फटका आणि खरा फिल्डिंग. सीमारेषे बाहेर चौकार, दणदणीत शॉट, 4 धावा. बघा, 3 संघांना मी कॉल देतोय, त्या तिन्ही संघांनी यायचं आहे, कारण की याच्यानंतर बॉल आउट होणार आहे. श्री तिसाई, नेतेवली, R1 स्पोर्ट्स व ड्रीम 11 तिन्ही संघांनी यायचं आहे. या सामन्यानंतर लगेच बॉल आउट होईल, याची नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू यू प्रसाद सर. थँक्यू श्रीनाथ. चौकार जितूच्या बॅटमधून आलाय ऑन परफेक्ट टाइम. 4 धावा. धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळते. धावफलक एकूण 12 धावा धावफलकावर. ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटला चेंडून कव्हर करतो पर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. धावफलकावर निश्चितच धावा आपण बघतोय सातत्याने वाढतायत, वेग पकडतायत धावफलकावर. तीन चेंडू 13 धावा आतापर्यंत आले धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा आशिषचा मार्गस्थ आहे. राऊंड विकेट. हो, चांगला फटका, कॉपी बुक स्टाईल. हाफ वॉली करून चेंडू ड्राईव्ह केलं कव्हरमध्ये. टेक्निकल शॉट पाहायला मिळत आहेत. जगदीश धावसंख्या 14 धावा धावफलकावर. 42 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे RNCC या संघाकडून. कर्णसिसी या संघासमोर भरपूर उलटफेर बघितले आपण मागाच्या काही सामन्यांमध्ये. स्वीप केला ऑन साईडला, चांगला टायमिंग. मगाशी आपण बघितलं की मैदानावर गुड्डू 11 सारख्या बलाढ्य संघाला नमवलं, ते म्हणजे स्वराज्य प्रतिष्ठान या संघाने. मागच्या सामन्यामध्ये कर्ण 11 या संघाने, मात्र कर्णसिसी या संघाने स्वराज्य प्रतिष्ठान या संघाचं आव्हान संपुष्टात आणलं. आणि इथे मात्र एक भलतीच लढाई आपण पाहत आहोत. जगदीशचा संघ RNCC फाईट करतोय, धावसंख्येचा पाठलाग करतोय.
42चा धावसंख्या 15 धावा धाव फलकावर. राऊंड विकेट. हो खूप चांगला फटका. कॉपी बुक स्टाईल पुन्हा एकदा. टेक्निकल शॉट. फटके हवेमध्ये न खेळता ग्राउंड स्ट्रोकला जास्त ऑफर करतायत. चांगलं एक्झिक्युशन. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 8च्या गतीने 16 धावा धाव फलकावर अंकित झाली आहेत. पहिल्या षटकाकीर्ती 7 होती. आता मात्र थोडीशी गती वाढते. प्रति षटकामागे 8 धावा आणि अंकित झाले 2 षटकाकीर्त्या 16 धावा. 42 धावसंख्येचं लक्ष गाठायचं मैदानावर 8.40ची गरज आहे आणि अंकित झाले धाव फलकावर ते आपण बघतोय त्या म्हणजेच 16 धावा. 16 ऑन स्कोर कार्ड. 42 धाव्यांचं लक्ष मैदानावर सामना जिंकण्यासाठी. सिक्स्टीन ऑन स्कोर कार्ड. 16 धावा धाव फलकावर. एकही गडी न गमावता धावा अंकित केला ते 16. प्रसाद सर, थँक्यू प्रसाद सर. बघा 3 संघांची नावं घेतोय. श्री तिसाई नेतवली, आरोबन स्पोर्ट्स व ड्रीम 11. तिन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं व आपल्या 3 गोलंदाजाचे नावं द्यायचे आहेत जे बॉलआउटमध्ये फेस करणार आहेत. तिन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल. आरोबन स्पोर्ट्स व श्री तिसाई नेतवली ड्रीम 11 संघाचे कर्णधार तिथे आहेत. प्लीज लवकरात लवकर तुम्ही व्यासपीठाशी कॉन्टॅक्ट करायचं कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू प्रसाद सर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो सेकंड स्पेलमध्ये. मनोज. चेंडू हवेमध्ये आणि चुकीचा फटका. पंचांचा इशारा. फलंदाज बाद. कंजूस गोलंदाजी केली. अवघ्या 7 धावा खर्च केला. विकेट तेव्हा मिळाली नव्हती पण ती कमतरता इथे मात्र इथे पूर्ण केलेली. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट मिळाली आहे. या संघाचा संघनायक त्याने बाद केलाय जगदीश. 16 धावेंवर पहिलाच धक्का लागलाय मैदानावर बॅटिंग करत असताना तो RNCC या संघाला. न्यू बॅट्समन आरवी स्टॅकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी येतोय. रवी पवार. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट ऑन साईडला प्लेसमेंट खूप चांगलं आहे. व्हेरी मच कॉन्फिडन्स. कॉन्फिडेंटली एक्झिक्यूट करत असताना ऑन साईडला प्लेस केलं चेंडूला. एका धावेने खातं उघडले. रवी पवारने धावसंख्येला पुढे सरकवले धावफलकावर. 17 आहे धावसंख्येवर. धावसंख्या 17. एक गडी बाद. 17 लॉस ऑफ 1. चेजिंग द टोटल ऑफ 42 इन 5 ओव्हर्स. आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानावर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि ते कॉट. सुपर्ब कॅच. कव्हरमध्ये अजिबात चूक नाहीये. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. आभारी आहे. धन्यवाद सर. ओव्हर टू यू प्रथमेश सर. प्रसाद सर माफ करा. थँक्यू श्रीनाथ. झेल खूप सुंदर कव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि बाद झाला फलंदाज तो आघाडीचा जीतू. रवीच्या सोबत आता नवीन आला फलंदाज 4थ्या क्रमांकावर येतो बॅटिंग करण्यासाठी तो म्हणजे अनुज. राऊंड विकेट. रिव्हर्स टीम करायचं होतं. टायमिंग होत नाही आहे. अनुजच्या बॅटला निश्चित चेंडूचा स्पर्श झाला आहे पण आतली कड घेऊन चेंडू पार ब्रश होतोय पुन्हा जाऊन.
आर1 स्पोर्ट्स व श्री तिसाई नेतवली या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आपल्या 3 गोलंदाजाची नावे घेऊन यायची आहेत. 18 धावा धावफलकावर 18. रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ टोटल 2 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानावर गोलंदाज पुन्हा आपण बघतोय मनोज सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. 42 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग इथे सुरू आहे RNCC या संघाकडून. चांगला आउट ड्राईव्ह. व्ही शेपमध्ये खेळणं पसंत करतात. स्ट्रेट ड्राईव्हने पसंत करतात खेळणं. सरळ रेषेमध्ये खेळणं पसंत करतात तो फलंदाज रवी. आणि धावसंख्या अजून एकने ॲड होईल धावफल करते म्हणजे 19 धावा. 19. एसटीच्या मागे प्रथमेश आणि प्रणितमध्ये काहीतरी चर्चा सुरू आहे. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. मनोज चांगला पंच ऑप्शनच्या बाहेर. खरा फिल्डिंग. सीमारेषे बाहेर चौकार. गुड शॉट. सामना सुरू करा. 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 19 धावांची अजूनही गरज आहे. 23 धावा अंकित झाले धावफलकावर 3 षटका अखेरीस. भरपूर काही उलटफेर आपण बिपिन बघितलेत मागच्या काही सामन्यांपासून. आपण बघितलं मग सुद्धा मी उल्लेख केला की गुड्डू विलन सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं स्वराज्य प्रतिष्ठान या संघाने, जय इलेव्हन या संघाने. त्यानंतर जय इलेव्हन या संघाचं आव्हान संपुष्टात कोणी आणलं गोलंदाजी करत असताना आपण बघतोय म्हणजे संघ याच्या आतमध्ये तो म्हणजेच कर्ण सीसी या संघाने. आणि आता मात्र समीकरण उरलं आहे की कर्ण सीसीला जर आव्हान आपलं जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं इम्पॉर्टंट आहे. त्या मात्र जगदीशचा हा RNCC हा संघ इथे मात्र सज्ज आहे पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी. बघायचं आहे काय लक्ष मैदानावर उरलं आहे. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 19 धावांची गरज आहे. आणि कोण कोणावर इथे कुरघोडी करत असताना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार. गोलंदाजी मार्कवर विलास. बॉबी. स्ट्राईक केलं रवी. स्वीप करायचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. वाईड यॉर्कर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अत्यंत वेगवान. हे मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही उल्लेख करतो की तुमची जी पाण्याची नावं आहेत ती आम्हाला सांगा. कारण आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून बघतोय की प्रेक्षक ऐकतायत. त्यामुळे तुमची खरी नावं त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. कट्ट्यावरची तुमच्या गलीगोळ्यातली नावं नको आहेत. राऊंड विकेट अगेन. चांगला फटका. नो बॉल. लाऊड कॉल. अंपायर इन ॲक्शन. लाऊड कॉल ऐकायला मिळाला. मिलिंद पाचारणे त्याचबरोबर मुख्यमंत्री शेखर धोत्रे यांचा निर्णय येतोय. नो बॉल. नो +1. 2 धावा ॲड होतील धावफलकावर. 25 क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. 25 धावा धावफलकावर. 19 चेंडूनंतर पहिला इथे एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. मागच्या 3 षटकात एक्स्ट्रा बॉल अजिबात नव्हता. हो चांगला ऑफ ड्राईव्ह. वेगवान फटका होता फलंदाज अनुजचा. धावसंख्या धावफलकावर 26. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. थँक्यू 10 क्रिक लाईव्ह. पुढून खेळायचा प्रयत्न भरपूर पुढे येऊन गेला आहे. आणि इथे मात्र विकेट मिळते ती फलंदाज रवी पवारची. बिग विकेट आणि फलंदाज बाद.
क्लोज एन्काउंटर. बॅलन्स आहे अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने. काल सुद्धा मी उल्लेख ह्याच गोष्टीचा केला की जो खेळाडू किंवा जो संघ प्रेशर हँडल करेल ना तो मात्र सामना विजय होऊ शकतो. बघायचं या मोमेंटला हा प्रेशर कुठला संघ इथे हँडल करणार. 9 चेंडू शिल्लक आहे. 16 धावांची अजूनही गरज आहे. SM बॉईज क्रिकेट चषक आपण स्पर्धा पाहतात. अप्रतिम नेटकं नेत्रदीपकचं आयोजन. भारतीय जनता पार्टीचे तुम्हाला फ्लॅग्स पाहायला मिळत आहेत. संघटनेची निशाणी चारी बाजूला तुम्हाला खूप सुंदर असं हे रेखीव आयोजन पाहायला मिळतंय. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. अत्यंत भेदक मारा या चेंडूवर. अजिबात कॉन्सन्ट्रेशन नाही आहे फलंदाजाकडे. अमरला चेंडू दिसला सुद्धा नाहीये. बॅटच्या खालून एवढ्या वेगाने चेंडू निघून जातोय. डॉट डिलिव्हरी. या सामन्याला कलाटीने षटक ठरते की काय. गोलंदाज बॉबीचं काय चेंडू हाताळलेत, काय गोलंदाजी केली आहे. स्ट्राईक इन लांबर पुन्हा एकदा. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. तुझा चेंडू बॅटवर ब्रश होत नाहीये किंवा बॅटला चेंडू लागत नाहीये. अपील पंचांकडे. पंचांना त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. एकदा निश्चितच पूर्ण झाली आहे धावफलकावर. आणि येस बॅटची कट आहे. पंच तेच सांगतायत. स्वीप करायचा प्रयत्न होता पण बॅटची कट घेऊन चेंडू जास्त लांब जात नाहीये. प्रणित येऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत क्विक सिंगल. सात चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 7-15. स्ट्रायकिंग अनुज. राऊंड विकेट बॉबीच्या समोर. चांगला ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. गुड फिल्डिंग. मिळती फक्त एकच धाव. त्यामुळे समीकरण उरले. शेवट षटक आता मात्र शिल्लक आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 14 धावांची गरज. मागच्या सामन्यात आपण बघितलं काय जबरदस्त सामन्याला कलाटणी दिली होती याच कर्णसिसी या संघाने जेव्हा ते बॅटिंग करत होते. 6 चेंडू 13 धावांचे जबरदस्त त्यांनी पाठलाग केला होता आणि शेवटच्या 2 चेंडूचे 2 चौकार डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणारे होते. काय बॅटिंग केली होती आणि त्याच मात्र धावा आता त्यांना रोखायच्या आहेत. 6 चेंडूमध्ये 14. 6 बॉल 14 टू विन फॉर RNCC. कर्णसिसी या संघासमोर. निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. काय सामन्याचं भवितव्य घेऊन नितीन. 6 बॉल अँड 14 टू विन. चला स्टार्ट करा मॅच लवकर. सामना लगेच सुरू करायचा आहे. यानंतर बॉल आउट आपल्याला पाहायला मिळेल 3 संघांमध्ये. बघायचं आहे चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. डोंबिवली दिवा लॉटमधून G8011 हा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय टॉप 3 मध्ये. पंच काही चर्चा करतात एकमेकांशी. डोंबिवली दिवा लॉट्समधून G8011 संघ पोहोचलाय पुढच्या फेरीमध्ये. चला सामना सुरू करा. नेक्स्ट बॉल. पुढून खेळायचा प्रयत्न. नो बॉल कॉल केले पंचांनी. बाल बच गए. चेंडू न फेकता 2 धावा बहाल झाल्यात. बॅटमन आलेली 1 धाव आणि त्याचबरोबर गोलंदाजांनी मात्र स्वतः 1 धाव बहाल केली आहे. नो बॉल कॉल केले पंचांनी. No +1 अशा 2 धावा ॲड होतील धावफलकावर. त्यामुळे समीकरण उरले 6 चेंडूचा खेळ शिल्लक 12 धावांची गरज. 6 बॉल 12 टू विन. प्रत्येक चेंडूवर 2 धावांचा फटका हवाय. सर्कल क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहोत त्यामुळे आपल्याला डिक्लेअर झोन पाहायला मिळणार नाही. 1, 2 का 4चं ग्राउंड नाही आहे. सर्कल क्रिकेट आहे त्यामुळे चारी बाजूला बाउंड्रीज पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 12 टू विन. स्ट्रायकिंग इन लांबर आणि गोलंदाज नितीन. स्वीप केलाय आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते.
सुपर फिल्डिंग ऑन बाउंड्री लाईन. अप्रतिम क्षेत्ररक्षण डीपमध्ये. स्वीपचा फटका चांगला होता, गॅपमध्ये एक्झिक्यूट केला होता तो म्हणजे अमरने, पण तिथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, गरज आहे ती 11 धावेंची. हो चांगला चेंडू. जवळ चेंडू निर्धावच होता हा. पंचांचा 22चा सिग्नल. विकेट किपर प्रणित कडून चूक. पुन्हा एकदा अमरकडे स्ट्राईक रोटेट झालाय. बाईकची एक धाव ॲड होते. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला मैदानावर आणि गरज आहे ती 10 धावेंची. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स आहे. कर्ण सीसी वर्सेस स्वराज्य प्रतिष्ठान सामना 8वा. शेवटच्या 2 चेंडूवर 8 धावेंची गरज असताना 2 चौकार आपण बघितलेत कर्ण सीसी संघाकडून. तसं काही चित्र इथे पाहायला मिळणार का आर्यन सीसी या संघाकडून? कारण उलटफेर आपण सातत्याने बघतोय मागच्या 2 ते 3 सामन्यांमध्ये. राऊंड विकेट. चेंडू हवेमध्ये आहे, थोडासा डायव्हर्ट होतोय पण मिळेल फक्त पॉईंटला एकच धाव. कारण उलटफेर असे जे आपण बघितले या स्पर्धेमध्ये, जो संघ ज्या संघाला पराभूत करून पुढच्या डावामध्ये येतो, पुढच्या फेरीमध्ये येतोय ना, त्याला पराभूत व्हावं लागतंय. आणि ती परंपरा आता मात्र बघायचं आहे कर्ण सीसी हा संघ इथे थांबवणार का. 3 चेंडू 9 धावा. सेम इक्वेशन मागच्या सामन्याचं. स्ट्रेट ड्राईव्ह पण गॅप नाही आहे. फेक चांगली झाली आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. स्टंप इथे मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये. अनुज बॅक टू द पवेलियन. अजूनही धक्का लागतो मैदानावर. तो फलंदाजी करत असताना आर्यन सीसी या संघाला. दोन चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता आता मात्र मैदानावर. 2 चेंडू 8 धावा. यानंतर प्रेक्षकांना बॉलआउटचा थरार सुद्धा पाहायला मिळेल या सामन्यानंतर. चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. आतापर्यंत स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा संघ आपण बघितलं तर म्हणजे जियांशी 11. कारण या स्पर्धेत आपण बघतोय की 3 पारितोषिक आहेत. 2 चेंडू 8 धावा. टोटल 3 पारितोषिक आहेत. 50,000, 25,000 आणि 15,000 अशी अनुक्रमे 3 क्रमांकाची पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बॉलआउट आपल्याला पाहायला मिळेल तो कल्याण लोकल लॉट्समधून. R1 स्पोर्ट्स, श्री तिसाई आणि ड्रीम 11 या 3 संघांमध्ये. दोन चेंडू आणि 8 डावेंची आवश्यकता. सामना सुरू करा चला कर्ण सीसी. बक्षीस पात्र फेरीमध्ये आता मात्र जिंकणारा संघ दाखल होईल. हो चांगला फटका आहे पण सेफ शॉट. बरोबर हातामध्ये चेंडू जातोय. गॅप शोधू शकला नाहीये. चेंडू बाहेर सुद्धा गेला नाहीये. थोडासा हवेमध्ये होता. 1 चेंडू आणि 7 धावा. सामना सुरू करा. धनंजय जसं जवळ आला मला लगान मूवीची आठवण झाली. क्लोज क्लोज. आणि ते मात्र तो मागच्या 2 खेळाडू सांगणार तुम्हाला जवळ यायचं आहे. लगान मूवीची अचानक आठवण झाली धनंजयकडून. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सामना सुरू करा. ते मात्र चेंडू बघा सररेषेत निघून जातोय. कुठलाही अटेम्प्ट नाही आहे आणि सामन्यात ते जिंकला 6 धावेने आणि टॉप 3 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केला आहे कर्ण सीसी या संघाने. अभिनंदन या संघाचं, अभिनंदन. चेंडू